पुरस्कार द्यावा, भारतरत्न द्यावा मोदींनी. एकनाथ शिंदेना भारतरत्न द्यावा, परमवीर चक्र द्यावं. माझा आक्षेप एवढा होता की महादजी शिंदे हा एक शूर योद्धा, ज्याने दिल्लीचे पाय कधी चाटले नाहीत, दिल्ली पुढे झुकला नाही, त्याच्या नावाचा पुरस्कार तुम्ही कोणीतरी खाजगी संस्था देते आणि त्याचा एवढा गौरव. हा मुळात स्वाभिमान आणि शौर्याचा अपमान. एकनाथ शिंदेना पुरस्कार देणं, शरद पवारांनी तिथे जाणं हे सुद्धा महाराष्ट्राला रुचलेलं नाही, त्यांच्या पक्षातल्या लोकांना सुद्धा रुचलेलं नाही. शरद पवार मोठे नेते आहेत, त्यांना लोक घेऊन जातात, त्यांच्या हातून पुरस्कार दिला की त्या पुरस्काराला मान मिळतो. नाही ते काय, कोणता पुरस्कार तुम्ही कोणाला देताय मला सांगा ना. त्यांना द्यावा ना, मोदी शहाणे त्यांना भारतरत्न द्यावा एकनाथ शिंदे. आम्ही काय म्हणणार, महाराष्ट्र भूषण द्यावा देवेंद्र फडणवीसांनी, माझं काही म्हणणं नाही. प्रश्न महादजी शिंदे हा शूर मराठी सरदार योद्धा, ज्याने दिल्लीचं तख्त सुद्धा बरं का आपल्या तलवारीच्या जोरावरती, स्वाभिमानाच्या जोरावरती आपल्या हातात ठेवलं होतं. त्यात तुम्ही कोणाला देताय पुरस्कार? दिल्ली पुढे झुकलेल्यांना, वाकलेल्यांना, महाराष्ट्राची गद्दारी करणाऱ्यांना. हा आमचा मुद्दा आहे, बाकी काय आहे? तुम्ही तुमची लाईन मोठी करा, माझी लाईन कशाला पुसायला जाताय? उभं राहतो तिकडनं जनसेवा सुरू होते. सोडाव एक सिनेमातले डायलॉग, मी एक लेखक आहे, ते सिनेमातले डायलॉग मला तुम्ही सांगू नका. जहाँ से हम खड़े होते वहां से हमारी लाईन सुरू होती है, हे दीवार मधले डायलॉग आम्हाला नका सांगू तुम्ही, कळलं ना? हा, आम्हाला काय सांगताय? लिहून दिलेले डायलॉग वाचतात. एक दुसरा महत्वाचा मुद्दा, ज्या प्रकारे गेल्या अनेक दिवसांपासून शासकीय बैठकांना एकनाथ शिंदे हजर नव्हते, त्याच्यावर बोला म्हणावं. मात्र त्यांनी आता स्वतःची एक वेगळी कोऑर्डिनेशन रूम सुरू केलेली आहे. त्या ठिकाणी वॉर रूम मुख्यमंत्र्यांचे, त्याच्या बाजूलाच एकनाथ शिंदेची आता कोऑर्डिनेशन. यांच्यामध्ये तंगड्यात तंगड घालण्याचा कार्यक्रम सुरू आहे. एकनाथ शिंदेने मला शहाणपणा शिकवू नये. एकेकाळी ते माझे अत्यंत घनिष्ठ मित्र आणि सहकारी होते. मी परत परत रिपीट करतो, तेव्हा मला त्यांनी शहाणपणा शिकवू नये. काय केलं पाहिजे आणि काय, त्यांची लाईन त्यांनी मारावी, कोणाकडे त्यांनी कोणाला लाईन मारायची ती मारावी. त्यांनी तेच केलं. जे सरकार भ्रष्टाचारातून, गद्दारीतून निर्माण झालंय त्या सरकारचे ते प्रमुख होते. तुम्ही संपूर्ण न्याय व्यवस्था, निवडणूक यंत्रणा विकत घेऊन तुम्ही तुमचं सरकार टिकवलं. आम्हाला काय तुम्ही सांगताय? तुम्ही निवडणुका प्रामाणिकपणानं जिंकलेला नाहीत, तुम्ही पैशाच्या बळावर आणि हे सगळी खोटी कामं करून जिंकलेला आहात. चला, राजन साळवींनी काल पक्ष प्रवेश केला. अजून 2 माजी आमदार सुद्धा शिंदेच्या शिवसेनेत जाणार असं काल उदय सामंत. उद्या देखील एक माजी आमदारचा पक्षप्रवेश रत्नागिरीकडे होणार. काल उदय सामंत यांनी भाकीत बंतवलेलं आहे. कोकण मधली तुमची ताकद पूर्णपणे कमी करण्याचा तुम्हाला कोणी म्हटलं की राजन साळवी हे त्या पक्षात गेल्यामुळे? ठीक आहे, आम्हाला वाईट वाटलं की ते आमचे फार जुने सहकारी होते, त्यांना पक्षानं 3 वेळा आमदार केलं, त्यांना पक्षानं नगराध्यक्ष केलं, त्यांना पक्षात अनेक महत्वाची पदं मिळाली. पण माणूस सत्ता गेल्यावरती तो तडफडत राहतो, याला आम्ही शिवसैनिक म्हणत नाही. स्वतःला ते शिवसैनिक समजत होते ना बाळासाहेबांच्या कडवट. बाळासाहेब अनेक काळ सत्तेशिवाय राहिले आणि त्यांच्याबरोबर आम्ही सगळे सत्तेशिवाय राहिले. आमच्या स्वप्नात सुद्धा नव्हतं की आम्ही कधी आमदार खासदार होऊ. बाळासाहेब ठाकरे, माननीय हिंदू हृदय सम्राटांनी त्यांच्या आयुष्यातला संपूर्ण काळ हा सत्तेशिवाय काढलेला आहे. सत्ता आम्हाला फार उशिरा मिळाली आणि आम्ही सगळे सत्ता नसताना सुद्धा माननीय बाळासाहेब ठाकरेंबरोबर राहिलो. यापुढे राहू. सत्ता हे सर्वस्व नाही. हे जे आता राजन साळवींसारखे लोक आहेत, यांना मी गांडू म्हणतो. संकट काळामध्ये नेत्याबरोबर राहायला पाहिजे, पक्षाबरोबर राहायला पाहिजे. तुमच्या पक्षातले मतभेद नंतर दूर करता येतील. तुम्ही काही कारणं देताय जाण्याची. तुम्हाला पक्षाने, तुम्ही राजन साळवी आज जे दिसताय राजन साळवी म्हणून तुमची किंमत आहे ती शिवसेना या 4 अक्षरामुळे. तुम्हाला शिवसेनेनं नगराध्यक्ष, जिल्हा प्रमुख, 3 वेळा आमदार केलं नसतं तर कोण राजन साळवी किंवा कोण अमुक अमुक अमुक? आम्ही कोण? संजय राऊत कोण? आमच्या मागे शिवसेना 4 अक्षर आहेत म्हणून आम्ही आहोत. हे नालायक लोक आहेत.